नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीला झालेल्या मागच्या पेपरतून म्हणजेच 2018चा अमरावतीचा पेपर घेतलेला आहे. तर पहिला प्रश्न बघूया. प्रश्न आहे, विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय? विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होणार ऑप्शन क्रमांक 2, भाषा. पुढचा प्रश्न क्रमांक 2, मराठी भाषा लेखनासाठी लिपीचा वापर करतात. मराठी भाषा लेखनासाठी लिपीचा वापर करतात. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, देवनागरी लिपीचा वापर करतात. पुढचा प्रश्न क्रमांक 3, पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण वर्ण आहेत. पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण वर्ण आहेत. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, 48 वर्ण आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 4, ध्वनिचिन्हे कशाला म्हणतात? ध्वनिचिन्हे कशाला म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होणार ऑप्शन क्रमांक 2, अक्षरांना ध्वनिचिन्हे म्हणतात. पुढचा प्रश्न क्रमांक 5, विद्यार्थी या जोड शब्दातील पोट शब्द कोणते ते सांगा. विद्यार्थी या जोड शब्दातील पोट शब्द कोणते ते सांगा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2, विद्या अधिक आरती. पुढचा प्रश्न क्रमांक 6, तपोधाम ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सोडविता येईल? तपोधाम ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2, तप अधिक धाम. प्रश्न क्रमांक 7, निर्लोभ या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते? प्रश्न क्रमांक 7, निर्लोभ या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3, नि अधिक लोभ. पुढचा प्रश्न क्रमांक 8, सामान्य नावे व विशेष नावे यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पना, य, व यासारखे प्रत्यय लावून रिकामी जागा नामे तयार करतात. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, भाववाचक नामे तयार करतात. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9, माझे गाव मला फार आवडते. माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. या प्रश्नात आपल्याला गाव या शब्दाचं लिंग ओळखायला सांगितलं आहे आणि या प्रश्नाचं योग्य आन्सर होणार ऑप्शन क्रमांक 2, नपुंसकलिंगी. गाव म्हणजे नपुंसकलिंगी. पुढचा खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा. तर 10व्या प्रश्नात आपल्याला नपुंसकलिंगी शब्द ओळखायला सांगितलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4, सर्व बरोबर. तर या प्रश्नात तरस, बदक, मंदिर आणि कोकरू हे सर्व शब्द नपुंसकलिंगी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी या दोन्ही लिंगात येतो ते ओळखा. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी या दोन्ही लिंगात येतो ते ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, वेड. वेड हा शब्द दोन्ही लिंगात आपण वापरू शकतो म्हणून या प्रश्नाचं योग्य आन्सर होणार ऑप्शन क्रमांक 1. पुढचा खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांचे रूपे अनेकवचनी होताना बदलत नाहीत? खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेकवचनी होताना बदलत नाहीत? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2, शत्रू, उंदीर, कवी, देव आणि चिकू या शब्दांचे अनेक होताना कधीच ते बदलल्या जात नाही. पुढचा प्रश्न क्रमांक 13, नामाच्या ठिकाणी जो संख्या सुचवण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात? नामाच्या ठिकाणी जो संख्या सुचवण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2, त्याला वचन म्हणतात. पुढचा प्रश्न क्रमांक 4, आकारांत पुल्लिंगी नामाचे एक वचन रिकामी जागा होते. आकारांत पुल्लिंगी नामाचे एक वचन रिकामी जागा होती. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होणार ऑप्शन क्रमांक 4, एकारांत होते. प्रश्न क्रमांक 15, इकारांत स्त्रीलिंगी नावाचे एक वचन रिकामी जागा होते. इकारांत स्त्रीलिंगी नामाचे एक वचन रिकामी जागा होते. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3, याकारांत होते.
प्रश्न क्रमांक 16, अरे रे अजिंक्य रहाणे आऊट झाला. अरे या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3, शोकदर्शक. प्रश्न क्रमांक 17, बापरे तो पहा वाघ. बापरे या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3, आश्चर्यदर्शक. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18, शाब्बास आरोही चांगले यश मिळवलेस. शाब्बास या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, प्रशंसादर्शक. प्रश्न क्रमांक 19, रामरावांनी कार्यक्रमात मुलांना बक्षिसे वाटली. प्रश्न क्रमांक 19, रामरावांनी कार्यक्रमात मुलांना बक्षिसे वाटली. प्रयोग ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, प्रधान कर्तृक कर्मणी. प्रश्न क्रमांक 20, खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेला शब्द भरा. खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेला शब्द भरा. तर देव देते आणि कर्म नेते. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 21, खाली दिलेल्या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. मनोरथ. तर या प्रश्नाचा योग्य संधी विग्रह होईल ऑप्शन क्रमांक 3, मन अधिक रथ. प्रश्न क्रमांक 22, खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर ओळखा. खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4, ए. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23, खाली दिलेल्या शब्दातून विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर आपल्याला स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितला आहे आणि या स्तुतीचा विरुद्धार्थी शब्द होईल ऑप्शन क्रमांक 2, निंदा. प्रश्न क्रमांक 24, खाली दिलेल्या शब्दातून समानार्थी शब्द ओळखा. खाली दिलेल्या शब्दातून समानार्थी शब्द ओळखा. तर वारा या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायला सांगितला आहे आणि याला प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3, पवन. प्रश्न क्रमांक 25, खाली दिलेल्या शब्दातून समानार्थी शब्द ओळखा. प्रश्न क्रमांक 25, खाली दिलेल्या शब्दातून समानार्थी शब्द ओळखा. सौदामिनी. सौदामिनी या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायला सांगितला आहे आणि या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, वीज. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2, सर्वाधिक क्षेत्र हे कापसाचे विदर्भात आहे. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3, नाशिक या ठिकाणी भरतो. प्रश्न क्रमांक 28, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3, नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले कोणत्या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले कोणत्या जिल्ह्यात आहे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4, गडचिरोली येथे. प्रश्न क्रमांक 30, लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे. लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, पुणे या जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन कधी आहे. महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन कधी आहे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1 मे 1960 हा महाराष्ट्राचा स्थापना दिन आहे. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2, नागपूर. पुढचा प्रश्न, तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे. तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ते उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.
प्रश्न क्रमांक 34, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3, ते बीड जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3, ते सातपुडा पर्वतरांगेत आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 36, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी होईल. प्रश्न क्रमांक 37, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ते सध्या हरियाणा राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 38, भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होणार ऑप्शन क्रमांक 3, लडाख. प्रश्न क्रमांक 39, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल जयपूर, ऑप्शन क्रमांक 1. सेल्युलर जेल कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4, ते पोर्ट ब्लेअर येथे आहे. प्रश्न क्रमांक 41, सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मौसिनराम हे कोणत्या राज्यात आहे? सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मौसिनराम हे कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, ते मेघालय या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 42, शिका संघटित व्हा संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती? शिका संघटित व्हा संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न क्रमांक 23, मुलीसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? मुलीसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 44, भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण? भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, राष्ट्रपती हे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 45, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4, नील आर्मस्ट्रॉंग. प्रश्न क्रमांक 46, लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते? प्रश्न क्रमांक 46, लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते? तर या प्रश्नाचे योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, त्यामध्ये सायट्रिक ॲसिड असते. प्रश्न क्रमांक 47, देशातील सर्वच पोलीस स्टेशन दैनंदिन ची नोंद घेण्यासाठी 18 नोव्हेंबर 2015 रोजी सुरू केलेला प्रकल्प कोणता? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग अँड सिस्टीम. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल 1. प्रश्न क्रमांक 28, उदय योजना कोणत्या क्षेत्रातील सुधारकांशी संबंधित आहे? उदय योजना कोणत्या क्षेत्रातील सुधारकांशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, ऊर्जा क्षेत्राशी. प्रश्न क्रमांक 49, सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण? सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, संजय पांडे. प्रश्न क्रमांक 50, कोणत्या मुस्लिम व्यक्तीला प्रथमच लंडन शहराचे महापौरपदी नियुक्त करण्यात आले? कोणत्या मुस्लिम व्यक्तीला प्रथमच लंडन शहराचे महापौरपदी नियुक्ती करण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल सादिक खान यांना नियुक्त करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51, कुत्र्याचा संबंध जसा मांजराशी आहे तर मुंगुसांचा संबंध कुणाशी आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3, तसा संबंध सापाशी आहे.